तर विकृत अशोक खरातचं सावज ठरलेल्या एका पीडित कुटुंबानं तक्रार करण्यासाठी एका आमदाराला गाठलं। खरं तर त्या आमदारानं विकृत अशोक खरातचा पर्दाफाश करणं अपेक्षित होतं, पण आमदारानं विश्वासघात केला। त्यानं चक्क पीडितेकडे असलेल्या पुराव्याची अशोक खरातलाच माहिती दिली। खरं तर त्या आमदारानं फक्त पीडित कुटुंबालाच फसवलं नाही, तर एक प्रकारे महाराष्ट्राशीच गद्दारी केली आहे। तो महागद्दार आमदार आहे तरी कोण? त्याच्यावर गुन्हा कधी दाखल होणार, असे प्रश्न आता जनतेला सतावत आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला। आत्तापर्यंत विकृत कॅप्टन म्हणजेच अशोक खरातच्या तोंडून अघोरी पूजेचे मंत्र पुटपुटले जायचे, मात्र तोच अशोक खरात आता म्हणतोय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा हाच तो अशोक खरात। आणि 3 दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याची ही अवस्था झाली। नाशिक पोलिसांनी शिताफीनं कारवाई केल्यानं या वासनांध सैतानाची तुरुंगाच्या 4 भिंत्यात रवानगी झाली। मात्र याच भोंदू मांत्रिकाला वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, अशी खळबळजनक माहिती समोर येते। राजकीय वर्दहस्तामुळे कायद्याच्या कचाट्यापासून वाचणारा अशोक खरात यावेळी कसा काय अडकला, याची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली। एका पीडितेने आमदाराची भेट घेतली होती। या आमदाराला या अशोक खरातच्या कारनाम्यांची संपूर्ण माहिती देत व्हिडिओ देखील दिले होते। त्यासोबत विधानसभेत मुद्दा मांडण्याचा देखील विनंती या पीडितेने आमदाराला केली होती। मात्र हे प्रकरण समजल्यानंतर त्या आमदारानं विश्वासघात केला। हा संपूर्ण घटनाक्रम या अशोक खरातला सांगितला। अशोक खरात त्या ठिकाणी सावध झाला। त्याने हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी या पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतर या संपूर्ण घटना घडत असताना हा पीडित घाबरला नाही। त्यांनी पुन्हा एका दुसऱ्या आमदाराकडे धाव घेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला। आमदाराने घडलेल्या घटनेचे व्हिडिओ बघून त्यासोबत या संपूर्ण प्रकारांची गांभीर्याने चौकशी करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली। मुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि तेथेच सूत्र हल्ली। नाशिक पोलिसांनी कारवाई करत या भोंदूबाबा नराधम अशोक खरातला बेड्या ठोकल्या। आता प्रश्न असा आहे की पीडितांनी सर्वात पहिले ज्यांच्याकडे प्रकरण नेलं ते आमदार महोदय आहेत तरी कोण? त्या आमदारांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी विकृत कॅप्टनला मदत का केली? पीडित महिलांचा विश्वासघात करणारे आमदारही विकृत कॅप्टनचे भक्त आहेत का? पीडितांना न्याय देण्याऐवजी विकृत कॅप्टनचे कान भरणारे आमदार कोणत्या पक्षाचे? वासनांध अशोक खरातला मदत करणाऱ्या त्या आमदारावर गुन्हा दाखल होणार का? या प्रश्नांची उत्तरं फक्त अशोक खरातचे सावज ठरलेल्यांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हवी आहेत। दरम्यान भोंदू मांत्रिक अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे या वासनांध सैताना विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली। अशोक खरातनं अत्याचार किंवा फसवणूक केली असेल तर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन नाशिक पोलिसांनी केलं। त्यासाठी 95 03 27 02 24 आणि 77 75 81 63 89 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं। जर भीतीपोटी कुणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसेल तर ती अप्रत्यक्ष वासनांध अशोक खरातला केलेली मदतच ठरणार आहे। जेवढ्या तक्रारी समोर येतील तेवढी मोठी शिक्षा या मानवी मुखवट्याआड दडलेल्या सैतानाला होऊ शकते। त्यामुळे नाशिक पोलिसांबरोबरच एबीपी माझा देखील आवाहन करतंय, अशोक खरातच्या अत्याचाराला जे बळी पडले त्यांनी न घाबरता तक्रार दाखल करावी। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।